ऐकलं तर राहिलं काय खाली. पप्पा तुझे बाली कधीच ऐकणार नाही, काही सांगा. हो ना. तिथं काहीतरी तर चला, आज आम्ही गेलो होतो निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनाला. वारीत पालखी आलेली होती माझ्या माहेरी, मग तिकडे. आणि तिकडून येता येता आज आमच्या गावी चक्कर मारला. तर तुम्हाला परिसर दाखवते. गावी जाण्या अगोदर घाट आहे आणि तुम्ही घाट बघू शकता. हे बघा, सगळे डोंगर रांग आहे. हे बघा, दिसले सगळे डोंगर रांग आहे. पाठीमागे अशा पद्धतीने सगळे पाऊस झाल्यामुळे हिरवगार आहे. डोंगर रांगा आहेत, घाट आहे. तिकडे दूर तुम्हाला दिसत असेल भोलेनाथ शिव शंभूची मूर्ती पण आहे. तर चला, तुम्ही कधी या घाटात आले नाही का सांगा. आणि इकडे इतके सारे नाही का विंडमिल आहेत ना, तर तुम्ही बघू शकता. तुम्हाला विंडमिल दिसत असेल की नाही काय माहिती. हे बघा, अशा सुंदर घाटामध्ये बसवलेल्या सगळ्या पवनचक्क्या आहे. सुंदर असा घाट आहे. वातावरण पाऊस झाल्यामुळे एकदम सुंदर झालेलं आहे. तर तुम्हाला आपला परिसर कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. हे बघा, आणि डोंगरावरून गाव कसं दिसतंय. आणि गावात किती सारे शेडनेट झाले तुम्हाला दिसत असेल. सुंदर असं गाव, गावाचा परिसर, शेततळे आणि शेडनेट तुम्हाला दिसत असतील सगळीकडे. तर चला, आता हे बापलेक बघा. हो, मला नावं ठेवत एकटं सोडून चालले. तर मस्त असं छान नाही का डोंगर आहे. वनभोजन करायला यायला लागतंय. तर चला, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपण मस्त मध्ये घाटात थांबलो होतो. तिथला मुलांनी छान निसर्ग बघितला, डोंगर दऱ्या छान थोडेसे फिरले. आणि त्यानंतर आपण आलो आहोत आपल्या शेतीकडे चक्करला. तर आपल्या शेतीत बघा, इथून तिथून हा सगळा कोथिंबीरचा केलेला प्लॉट आहे. पूर्ण 8 बिघे हा कोथिंबीरचाच प्लॉट आहे. आणि सध्या कोथिंबीरीला भाव पण खूप चांगला आहे. तर चला, आता काय होतंय ते बघू. बाकी तुम्हाला आपली गावाकडची शेती, आपल्या इकडचा परिसर हे सगळं कसं वाटलं ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुमच्या शेतीमध्ये पण सध्या काय आहे. आणि आपलं हे केलेलं जे आहे, आपण असं ठिबक केलेलं आहे बघा सगळीकडं कोथिंबीरीसाठी. तर आपलं पण केलेलं कोथिंबीरीचा पट्टा तुम्हाला कसा वाटतो ते पण सांगा. तर चला, बाय बाय.